केलेला का गावची जत्रा बित्रा काय मटणाचं नियोजन काय मटण पळव बिळव काय तसलं? अरे मटण पळवायला का माझ्या लागा लय टेन्शन आलेला का आता मला. तू गावाला टेन्शन देणार चक्क तुला टेन्शन आलंय. अरे गावाकडे जत्रा आली वर्षातनं तसं माझं बी टेन्शन आलेला का. कशाचं? काय तुला सांगायचंय तुला माहिती नाही पण ती सरपंच पाटलाचं तुला माहितीये का. हा अरे ती दोघ जण गावात तमाशा आणणार हा आणि आपल्यासारख्या गोरगरीबाला त्रास देणार ती माहितीये का तुला. अरे उलट नाचायचं कचून तिथं जाऊन. अरे कशाचं कचून नाचतो या दोघांची जर भांडणं लागली गावात हा नव्हे तिथं तमाशावाली गौतमी कोण काय काय पळून जायची. गेली आपण जायचं एन्जॉय करायचं. तुला खरं सांग का मला तर कधी कधी वाटतंय हो की दिसली का रशी रानात जावं आणि फासच घ्यावं एवढं टेन्शन आलंय मला आता. अरे एवढं मोठं दावं घेतलंय जणू काय गाव बांधाय चाललाय अक्क. अरे चुकून जरी समजा जावं फास घेताना जरी तुटलं तरी परत मला फास घ्यायला राहिलं पाहिजे ना शिल्लक. अरे ती तुझ्या वजनाने सुद्धा तुटायचं नाही एवढी जरी घेऊन गेला तरी चालेल. हो काय की तुला वाटतं का चेष्टा मी अक्षरशः खोट सांगत नाही मी आता जाणार रानात आज फासच घेत असतो. ए गप्पा मी जातो आपलं. आईला ह्याला काय यार छोट्या आईला दाव माझ्या वजनापेक्षा जास्तच वाटलं काय. जाऊ द्या गाव आहे ना गाव लय सारखं मला त्रास देत या आज होईल ती जाईल काय का होईना गाड्यानं. पाटील राम 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 राम. लयच कडक. आता गावची जत्रा आहे म्हणला सरपंच कडकच राहणार ना. नाही नुसतंच कडक राहू नका आज गावात नारळ फोडायचाय माणसं बिनसं बोलवा. बरं झालं तुम्ही इथं भेटला मी तुमच्याकडेच चाललो होतो. अव तुमच्या आधी मी गावातल्या लोकांना सगळ्याला सांगितले सगळेजण देवळात बोलवलं द्या. नाही नाही समधी गोळा करा कमिटी तयार करा यात्रा कमिटी ठरवल त्याप्रमाणे होईल ना ना तेच प्रमाणे की पण सगळी बोलवूनच ती तमाशा आम्ही जाणार आहे. आताच 50,000 रुपये खिशात आणल्या त्या तमाशा. मग आताच राधा पाटलाला ऍडव्हान्स देऊन आलो तुमच्या समोरच गाडी राधा पाटला सांगा गौतीन पाटला देणार आहे जाऊन मी. अरे काय तुम्हाला सरपंच काय गेला तुमचा तसलं बोलायचं नाही बा तुम्हाला कळलं आता तमाशा कसा होतोय ती. पाटील सांगाल तीच गावात तमाशा होणार. ह्याच्या आधी सरपंच म्हणून तीच झालं ना आता हिथं मग तीच होणार आहे बघा. तमाशा नक्की राधा बोलावताय गौतमी बोलावताय? नाही नाही दोन्ही बोलावतोय. गौतमीच येणार जत्रेला. म्हणजे आम्ही ही बघायची का ती बघायची नक्की? नाही ना मी काय करतो वरच्या बगलाला मी इकडे राधा पाटील नाचवतो आणि सरपंच खालच्या बगलाला तिकडे गौतमी नाचवून बघायचं मोदी हा बघायचं का असं बघायचं की कसं कसं बघ नसता बायात नका नाचू बैल बिल पळवा की उसानी. नाही ते पळायचं काय फक्त सरपंचाचं पळायलाच नसतं. अरे आता तमाशा झाला की दुसऱ्याचं बायला शेर आहे आणखीन. अहो तुमचं जाऊ द्या मरू द्या तिकडे सुन्या फास घ्यायला निघालाय. हो मी तर कमरेवर बोकड आणले राव. काय बोलताय सरपंच कमरा एवढं का छतडा एवढं आणला असेल एवढं बचाकडे कुठं सासरवाडीत आणला असेल. काय राव तुम्हाला नेहमीच इथं बरं असलं की हात बरं बोलायचं. पाटील तुम्हाला नाव होण्याशिवाय येड ना दुसरं अजिबात स्वतः कापणार आणि दुसरं कापतं त्याला नाव होणार. नाही नाही जाऊ द्या बरोबर द्या तुम्हाला कापणं सोडा तुम्हाला हाडूक सुद्धा सूर्या तोंडा हारू द्यायचा नाही पहिले त्याला हुडाकला पाहिजे. हो ते बी खरं आहे गाड्या 5-10 तास गेलं पाहिजे नाहीतर गाव बोंबलं सगळं आपलं नाव. लवकर चला 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 चला. काय पाटलाला आणि सरपंचाला काय काम नाही ती माझं दुकान उघडायचंय सकाळ सकाळ गिरायक असतं तर मीटिंगला जायला बोलवलं काय परत गेलं मग काय बिघडलं असतं उन्हात आणाचं. हा सरपंच मॅडम मला मीटिंगला तिकडे या बोलवून तुम्ही कुठे इकडे निघालाय? काय तुम्हाला माहिती आहे काय झाले ती काय त्या सुनेला आजचा दिवस घालय मारायचं जत्रा खेत्रा आली काय माणसाला खाण मिळून देतोय नाही ती. सरपंच सुन्याने बराबर गावाचा कार्यक्रम रद्द करायचा ठरवलेला दिसतोय म्हणून नशिबी पोरग लवकर आलं नाहीतर यंदा गावात जत्रा होतच नव्हती. पोरांना सांगितलं म्हणून बरं झालं मी आता एवढं मोठं बोकड आणले पाहुणे राहुणे घरी येऊन थांबले ते काय कळत ना त्याला आखलीचा भाग आहे का नाही. काय झालंय ती तरी सांगा सुन्याने काय केलंय? सुन्या काय म्हणलाय मला सकाळी आता मी फासूच घेणार आहे त्याच्या हातात दाव सुद्धा होतं. मरुदी बरं झालं लय कुठं करतोय गावात नुसतं कांड आहे त्याच्यामुळे. जत्रेच्या टायमाला 8 दिवसांनी मरू द्या की. हा बरोबर आहे 8 दिवसांनी त्याला आग मागा जागा नाही बरं जत्रेच गावलं त्याला. अरे देवा मॅडम आता तुम्ही काय करा आपण सगळे जाऊ आता सोन्याला पहिलं हुडकू नाहीतर या गावावर स्वतः आल्याशिवाय राहणार नाही. जत्रेच्या टायमिंगला नेमका काहीतरी ते गोंधळ घालेल करणार 100% ते. आणि मला कशाला मी तंटामुक्ती अध्यक्षपद कधी सोडून दिलंय म्हणत तरी सगळं काय झालं ना.
मॅडम डोकले चालू नका तुम्ही चला आमचं संग तुम्हाला दुकानात हा. पैशासवर दुसरं काय सुचना चला पटदिशी पैशामुळे सारखं मोजून 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 तुम्ही माणसं बघ वळखात सोडून दिली बघ अहो सरपंच ही धंदा हाय तर माझं पोट भरल नाही तर काय मागू का दुसऱ्याच्या दारा जाऊन भीक? चला लवकर तिकडे सोन्या फास बीस घेईल चला चला बरं चला 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 माझं पटदिस तर मध्येच येडत करणार अजिबात ए फाटिया लगा आता सुन्याच्या घरी गेलो गावात गेलो कुठे दिसाना काय ना कुठे राहते हा अहो सरपंच मला सोन्या म्हणला फास घ्यायला चाललोय नाही नाही नेमका तो फास घ्यायला गेलाय का फटाला पवाय बिवाय गेलाय तो आता तो फाट्याला पवाय जाईल का अयो माझा तर ह्या सुनेला हुडक नाही ना आता सगळा मेकअप केला काळी पडली हातपाय सुद्धा काळं पडलं तोंड सुद्धा काळं पडलं माझं. मॅडम तुम्हाला पडले ते काळ्या पडले गोर पडले इकडे मामा सुन्या गेला ते गावा नाही मेले का जिथं हाय का माहिती तुम्हाला जाऊ दे, मरू दे सुने. अयो, अहो, धोका सुनेच आहे का तू पडलेला? मी आता सुन्या गावाला सुद्धा माझं जत्रा केली सगळी केली सुन्या तुला व्या जाईल होता येईल की रे जत्रा केवढी मोठी मी धरली होती कपडे एवढे बोकड मिळाले तर तुझ्यासाठी सुन्या आता जत्रा कोण गेला सुन्या आधीच गेलाय नाही 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 ही गेलाय का जाऊ द्या जाऊ द्या हाय, पाटील कळतं का तुम्हाला आधी मिळालाय का जिथं आहे ती बघा लागले तुम्ही बी रडायला. ए सुन्या उठ की अरे उठ. सुन्या उठ यो बरं झालं माझी जत्रा रद्द केली चालू झाली नाही 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 माझा बी ऍडव्हान्स वाचला बाबा बरं झालं ए नासक्या कुठंच फस घ्यायला निघाला होता इथं माझं दुकान सकाळ धरणं बंद ठेवलंय मी. आता गाव बी जत्रा खाणार सन्या बी हाडकं खाणार लका झोपलोय लागा मी सुकानं झोपून द्यायचं असतं लागा मला लगेच जावं लागा उठवाय मला नाही नाही तू सुखाने झोपण साऱ्या गावाची पळापळी कर आहे का नाही कुठं चालला आता फास घ्यायला तू अयो, माझं दाव कुठं या लगा सुन्या तू दाव घेऊन आलाय मग वाटलं तू फसच घ्यायला या अहो हा? का उश्याला घेऊन झोपला ही आम्ही ढेकळानी चालत आलोया म्हणजे मला हुडका आला होय तुम्ही मग काय लगा 10 एकर पालथं घातलं दाव तू नारळ खायला गावला आम्हाला इथं मी आता म्हणलं तू गेला जत्रा गेली तू बी गेला लगा मी रडलो किती लागा ते मॅडमचा मेकअप गेला सारा दूध हा अरे मी वाड्याला चालले हो काय झाले माहितीये का 2 दिवसापूर्वी मी चिलार तोडली होती हा ती म्हटलं आता बांधून आणा होती हा तुमचा बोकडा नाही ह्या जत्रेला हाय की बोकर मग ती शिजवासाठी सरपण आणायचं बघत होतो नाही राव नाही हा? गाव बोकाड सरपंचाचं सरपंच तू आणतोय आणि छोट्याने साऱ्या गाव येतात छोट्या काय रे काय ते सांगितलं तो तू सकाळी म्हणलं का सुन्या मी फास घ्यायला निघालो व्हायला होईल का काय झालं माहितीये का माझ्या सकाळी डोक्यात खोळ शिरलं होतं घ्यायलाच पाहिजे होता फस नसल्यालाच बरं आहे. व्हायला मटण म्हणजे- कोणी हाय का? खाल्लं असतं का मला काय म्हणायचं माहितीये का म्या फासगी येणारच होतो पण मी रहित केलं का माहितीये का मला त्या गौतमी सगळं ना एक डान्स करायचा आहे राव नाहीतर सरपंच दोघात जाईल मी हा गौतमी नाही गावात राधा पाटीलच नाचणार ए, आहे गौ- आजच ऍडव्हान्स देऊन आलोय सोनिया गौ तुम्ही नाचणार सांगतो मी तुला हा? चालू अजिबात तसलं नाही. ए, पाटील नाव कसं का? सांगायचं नाव का याला मग पाटील म्हणतो हा. तेच होणार. बाकीचं अजिबात काय होणार नाही. तरच काढील हा पाटील, सरपंच राहील माझं टकुर फुटल त्या ढेकळाने. मग काय मी काय म्हणतो या हो का तुम्ही राधान नाही तर गौतमी आणा पण माझं एकच इच्छा आहे एक डान्स करू द्या मला फक्त नाहीतर आयुष्य पण चालू हो का? ए, मी, हा. बाकी राजा तुला सांगतो सोनिया तो आपल्या गोपती संग नाच कशी आल लका हा. गौतमी नाही काय नाही यंदा राधा पाटीलच नाचणार गावात बर थांबा ए, पाटील म्हणाल तसाच तुझी होणार. राधा जाऊन दे तिकडे ना कुठं जाऊन दे गोपती संग नाचणार आहे. नुसता तमाशात भरायचा. ऐका की हा तुम्ही तुमच्या मार्गाने बघा मला काय यायचं नाही जायचं नाही मी चाललो फास घ्यायला फास घ्यायला गपकी बाबा आता तरी हाडकं खाऊ दे सुकानी लगा गावाला तुझ्या जत्रा खाऊ दिला का माणसाला का काय येडत करतोय ए, लगा पैसा आमचं आणि नाचणार तू ही कुठली पद्धत राव गावात फक्त एकच पट्या सूर्या एकच गाणं बरं नाचणार ऐका आम्हाला. दोघींचा हात धरून नाचा असा असा करत बस का म्हणजे दोन गावात लावणार तमाशा दोन तमाशा हा. लोका- एक लोका- वरल्या लोका. अंगाला हा, आणि एक खाल्ल्या खाल्ल्या अंगाला अंगाला पण मी मध्ये नसणार ना त्यांना ठेवा हा, पण हा. मधीच. नाही नाही सरपंचाला घेऊन मध्येच नाच की तू आपण काय करू तुझ्या शेजारने सगळी कुत्री गोळा करू नाच एकटाच डांबालांग करू बोला तर, हा, गेलेच मला नाही लाका गावाला. मारत जा. बरं तुम्ही जावा गेला का आता मला सरपणाला जायचं तुम्ही निघा नाही नाही आमचं एवढं येळ वाया आणि मी काळे भंगार पडले त्याचा काय करायचं आता. मॅडम 8 दिवस तुम्ही का आता निर्मेच्या पाण्यात बसा पण जावा लागा नो नाही ना सोनिया तू काय कर मॅडमला पार्लरला पैसे दे त्याचा मेकअप सारा गेलाय इथं मीटिंग बोलवायची होती कमिटी बोलवायची होती सरपंचाने सारा गावात गुळधुळ घातला ऐका मी 4 वाजता बंद राहतो तू
आपण कमिटी भरू मस्त मध्ये नाही नारळ पेरळ फोडू आणि मी काय फासफीस घेत नाही सरपंच. हा मला एवढंच पाहिजे. हा नाही घेत. तुम्ही ह्यांचं बघा काय ती मी दावदी जाते. तुम्ही जावा तुम्ही. छोट्या तुला का साऱ्याची पळापळ करून टाकली सुनिया बरं का, हे? आपलं बोकड आहे विषय नाही याला काय? कमरेवर बोकड आहे. सुनिया जाऊ जेव्हा या आणि असलं दहा बिगा नेऊ नका अजिबात. सांगा. हा सरपणा नाही चालली वाड्याला. चालतं ये सरपर घेऊन. हा? हा या. चला पाटील. हलकं फोडा घेऊ. नाही हो, तू डोक्याला तप्त करून टाकला गावाच्या लागा. हाँगकाँग वरनं कशालाही पाटील आला काय माहिती डोक्याला ताप करा. दोन तमाशा आमच्या गावात म्हणजे ह्या दोघं गावात जर त्या वर्षी एकच तमाशा लावायची आणि लयच पैसा झालेला दिसतोय बरं का. नाहीतर ही गावाची वर्गणी गोळा करतेली आणि 2 तमाशा लावतील. सोन्या कसा आता ह्यांना फसवलंय ना तसंच बघा आता का नाही ह्यांचा नारळ फोडताना कार्यक्रमच लावतो बघा दोघात आम्ही. मॅडम पहिला नवीन बाटल्या थंड गार ठेवायला लागला. देता का 2-3 बाटल्या फ्रीज मध्ये? ए हात लावू नको ठेवू. एकतर सकाळपासून तुझ्यामुळे माझं दुकान बंद राहिलंय आणि काय आहे आता तुझं काम माझ्याकडे? राव मी चांगलं सांगाय तुम्हाला आलोय राव कळतं का? काय चांगलं सांगाय आलाय? बोल पटापटा बोल. आता ऐका गावातली जत्रेचं आज नियोजन करायला ठरलंय बरोबर आहे. ती पाटील हा आणि सरपंच हा ती चांदी दोन्ही येते का नाही नुसती कुत्र्या मांजरावानी खेळते ती भांडणं. तुम्ही सांगा नारळ तुम्ही फोडला पाहिजे मॅडम. मी मग अहो तुम्ही गावचं तंटामुक्त अध्यक्ष होता राव. अरे होती आता कुठं आहे? मला नाही त्या राजकारणात पडायचं. मला नको बाबा असलं सांगू. अहो शेवटी राजकारणाचा विषय नाही गावची जत्रा आहे. हा जत्रा हाय का नाही? देवाचा नारळ म्हणल्यावर आहे का? हा मग माझं काय म्हणणं आहे माहितीये का अहो तुम्ही शेवटी लेडीज आहे राव लेडीजला प्राधान्य दिलं पाहिजे का नाही? हा दिलं पाहिजे. नाहीतर गावात आहे का नाही सगळी बचत गटाची कामं सगळी बायकांच्या ह्याची कामं सगळी मीच करते. आता त्या दिवशी बचत गटाची मॅडम आली हा. तुमच्या शब्दावर गेली का नाही माघारी? हो आणि मग म्हणून सांगतोय तुम्हाला तुम्ही माग थांबू नका. असं नेहमी मी चांगलं सांगत असतो पण तुम्ही माझं ऐकत नाही. सुन्या हा. असं मला चांगलं सांगतो भरीवर घालतो आणि ऐन वेळेस त्या पाटलाच्या नाहीतर सरपंचाच्या माग जातो तू. आता ऐका सगळ्यात आधी तुम्हाला सांगायला मी त्यांच्याकडे गेलोच नाही ना. मग त्यांना बी जाणार आहे का सांगायला? जर मला त्यांना सांगायचं असतं तुम्हाला सांगायला असतो का राव? नाही बरोबर आहे ते बी बरं आहे. पण सुन्या आहे का नाही तुझं वागणं मला कधी कधी पटतच नाही बघ. अहो काय माहितीये का मला सवय काय माहितीये का कवा कवा माझी गोळी चुकल्या कधी मी वागतो पण मला नेहमी आहे ना तुमच्याबद्दल आदर आहे आदर. हा हाय ना आदर. हा मग आता एवढं सांगायला आलता दुसरं काय काम नव्हतं ना? नाही तुम्ही पण दुसऱ्या नारळाचं पोतं घ्या आणि तिथं या नारळ फोडायला अरे गावात. पोत काय पोत्या नारळ फोडायचं एक नारळ देवाला फोडला तरी चालतो या. नाही तुम्ही फोडले आम्ही फोडू शकत नाही का? 4-2 नारळ आम्ही फोडू शकतो ना तुमच्या पाठीमागं. तुम्ही आधी मानाचा नारळ फोडून टाका. अरे मी मानाचा फोडीन माझ्या पैशात तुम्ही तुमच्या पैशाने घेऊन फोडा की काय होतंय तुम्ही फोडलं म्हणून. हाय का बरं जाऊ द्या मरू द्या. काय झालं 2-4 दिवस झालं चियात काय बुडवून खायला काय नव्हतं बटरायचं पोताही मान ठेवा मानावं. ए मांडून ठेवा बटर खाऊन बटरावनी फुकचील असाच बरा आहे तू. राव खाण्यापिण्यासाठी तर अरे राहिली करत जाऊ मांडून नका. ठेवायला माझी अख्खी वैगच भरली. सगळ्या वयवर उदारी फक्त सुनेचीच आहे सगळ्या पानावर. नाही गावाला म्हटलं की तुम्ही वाटणार आणि सुनेला म्हटलं की नाही. हो काय असं चांगलं काम करायसाठी आल तू सांगायसाठी नाही तुम्हाला. काम तू चांगलं केलं सांगायचं पण उधार नाही बाबा. मी स्पष्ट सांगते उधार मिळणार नाही. आज रोख उद्या उधार उद्या. बरं नारळ फोडल्यावर तरी त्या नारळाचा तुकडा तरी देणार आहे का नाही खायला? अरे तुला सगळ्या नारळ देऊन टाकणार. नाही चंगटा राव तुम्ही एवढं चंगटापणा करत जाऊ नका राव. असू दिजा लय चांगलं सांगितलंय. माझ्या बरोबर चल मी आता लगेच जाते साडी बिडी घालते नारळ फोडायला येते. तिथं या साडी फिडी घालून चांगली हो. टाकाटक मध्ये या. हो, हो. हा आणि देणार ठेवा तुम्ही नारळ फोडा. त्यांना जरी कालवा केला का नाही तरी मग सर नका निपसून त्या दोघांना भांडण करा पण नारळ तुम्हीच फोडा. नाही मीच फोडणार बघच तू काय त्या सरपंचाचं पाटला चालू देते होय मी. हा मीच नारळ फोडत असते या. आता शोभला तुम्ही गावात माहितीये का तंटामुक्त अध्यक्ष पण गेलं जाऊन द्या मरू द्या. गेलं नाही मी दिलं मी सोडून दिलं पट्टी. ती कोणामुळे सोडले ते आम्हाला माहिती आहे. जाऊ का? सुने सांगायला आलाय बरं का मला की नारळ तुम्हीच फोडा. नाही सुने म्हणतोय ते बरोबर आहे. गावात करते धरती मीच एक लेडीज आहे. दुकान एवढं टाकलं सगळी बचत गटाची बायांची सगळी काम कर मीच नारळ फोडणार. सरपंचाला आणि पाटलाला पुढू देत नव्हती फिरकू सुद्धा देत नव्हती. मानाचा नारळ मीच फोडत असते. आयला ह्या गावाला असं मळायचंय असं मळावं लागणार आहे पण त्याच्याबरोबर त्या सरपंचाला मळलं पाहिजे कारण सारखा आढावा चालतोय प्रत्येक गोष्टीत आढावा येतोय. पण पट्ट्या मी बी पाटील म्हणतात पाटील यंदाचा जत्राचा नारळ मीच फोडणार काय जरी झालं तरी चालेल. बघतो त्यांनी किती आगावपणा करा दे भली 500 आगाव जाऊन दे
पण यंदा तमाशा बी मीच भरावणार आणि जत्रा बी मीच गाजवणार. पाटील म्हणतात मला पाटील. कसा पाटील त्याचा दाखवतो त्याला पाटलाचा कसा काय हिसका असतो तेच. आईला ही वांग्यात रिडकू कस काय निसटलं रे बा इकडं. पाटील आयला लगा वाघ आहे तुम्ही वाघ माहितीये का? वाघ मी आहे पण तू डरकाळे का पडतोय. तुमच्या जीवा डरकाळी फुटतोय. आयला होय हा बोकड काय हाँगकाँग वर आणलं काय? अरे ती एवढी एवढं पिलू होत बर तवा मी पिशवीत घालून आणलं इमानातनं. म्हणजे म्हाताऱ्याच्या पिल्याला कुत्र्याच्या पिल्याला लेखत. कसं आहे बघ लय टॅलेंटेड आहे तुम्ही काऊ. मग सरपंचाला तुमचं कराय नाही सरपंच मग सरपंच सोडणार आहे का तुमचा? तर सरपंचासाठी ठेवलंय ती तुमचं ऐका की या जत्रेला कापा हाँगकाँगचा बोकडाचं मटण खाऊन त्या रवास ऐ. पीस पीस. तो कापायसाठी दुसरं बोकाड आहे मोठा आहे असं छातडावाली ते फक्त याला ठेवलं या तुमचं आहे. नको, पाटील ऐका की, पण माझं एक म्हणणं आहे बरं का. नाही नाही तो हात काढ लका लांब 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 नाही बोल. कपडे माहिती हा, होय हा. कापड बोटीला मग आमची बघा चुरगाळ्या जत्रेला एखादा ड्रेस घ्या राव नवीन मला. नाही नाही इरेवारी तर सरपंचाच्या मागे पळत असतो आणि नेमकं आज तुला कापड द्यायच्या टायमिंगला सर पाटील दिसला काय. नाही नाही मी सरपंचाच्या बद्दलच तुम्हाला सांगाय आलोय राव आणि तुम्ही लगेच मला सरपंच बघायला जातो का? नाही नाही सांगाय आला का पेटवाय आला ती सांग मला आधी. ऐका गावात आता मी येत होतो हा त्यावेळेस सगळी जण म्हणते सरपंचानं नारळ फोडला पाहिजे. कोणी? सरपंचानं. पण पाटील शेवटी तुम्ही गावात आलाय 25 वर्षानंतर रिटर्न. जसा माणूस स्वर्गवासी रिटर्न होता तसा तुम्ही हाँगकाँग रिटर्न आलेला आहे. नाही नाही रिटर्न आले म्हणजे त्याला सरपंचाला 25 वर्ष कोणी इरत केला आहे. तुला सांगतो मी पाटील आहे आरगावचा खानदारी पाटील आहे. यंदा 500 जास्त जाऊन दे नाहीतर 1000 जास्त जाऊ दे पण जत्रा त्याचा नारळ मीच फोडणार. 500,000 काय होतं का होतो का? 50,000 लाख असं बोला ना मोठं मोठं. अरे ती 100 आणि 150 खेळत आहे ती. काय बोलताय? हो. ते 5,000 दिसते आता गावात दारू वाटणार आहे. दारू कशी वाटत दारूबंदी केली ना आपण गावात. नाही नाही खाणार आहे गपची पिती वाटणार आहे. तुम्हाला नाही माहिती सगळ्या गोष्टी सुनेला माहिती असते त्या गावातल्या. सोन्या तू रान पिटवू नको. यंदाची जत्रा व्यवस्थित होती आणि तू माझा मित्र आहे कत्याच आहे ती सांग मला आधी. मी तुमचाच आहे तुमचाच फक्त पण असं प्रत्येकाला म्हणायचं मी तुमचाच आहे. आहे रा माझं आहे की राव थोडस. पाटील आहे तुम्ही. बोल बोल काय म्हणतोय तू. माझं काय म्हणणं आहे माहिती का? ते मॅडम बघा आणि सरपंच चुकून तुम्हाला मागं सारतेली ती दोघं नारळ फोडतेली. नाही मॅडमचं तर लंपूतूर संबंधच नाही. कसा नाही राव? मला गावात आताच पसरली होती आपोआप पसरली या. नाही मॅडम नारळ फोडणार आहे तर. नाही नाही बाईने नारळ फोडायचा आणि गाड्यानी कुठं काय कुस्त्या खेळा जायच्या बाई. अरे म्हणतात ना लेडीजला प्राधान्य द्यायचं ठरलं ह्या वेळेस. आपण लेडीजला कुठं बी प्राधान्य असतं वय तवा. आहे का? हो बा मला कळलं ते तुम्हाला सांगतोय. नाही कळलं नाही तू कळलं नको फक्त कुठं. मी तुला काय म्हणतोय माझ्या विश्वास ठेवणार आहे का नाही तेवढं सांगा राव. नाही नाही तुझ्या विश्वास माझा आहे कारण तू किती केलं तर माझा मैत्र आहे. पण तू काय करतोय माहितीये का मैत्रीतच कुस्ती खेळतोय लागा. काय सकाळी जर मी उतारलो कुस्ती 100 रुपये पहिलवान पाडी ना. नाही नाही लका काय बॉडी वे राव. खरकाचा असर झाला काय ना बागेतल्या. राईट. बरं ऐका की नारळ तुम्हीच फोडायचा बरं का पण. नाही नारळ मीच फोडणार. मी काय म्हणतोय तुला संध्याकाळची तुझी सारी सोय केली जाईल. बर पण काय करावं लागेल त्यासाठी तुला सरपंच आणि मॅडम ह्यांच्यात भांडण लावून आपण नारळ कसा फोडत ह्याचं डोकं तू लावलं पाहिजे. मी तुमच्याकडे याच्या आधीच माझ्या डोक्यात प्लेन आलाय. तुम्ही फक्त मंदिरापाशी या नारळ ना असा तुम्हीच फोडणार शब्द आहे आपला. नाही नाही नारळ फोडणार का तुम्हाला फोडणार ती सांगा आधी. आयला राव तुम्ही कराय पाटील तुम्ही कराय हसायसारखं बोलत जाऊ नका मला लय टेन्शन येतं मग. नाही टेन्शन तू मला देतो या काय झालंय जरी तू माझा मैत्र असला तरी तू सकाळी पाटलाकड संध्याकाळी सरपंचाकड आज दुपारच्या मॅडमच्या दुकानात थंड प्यायला असतो. नेमका तू हाय कुणाचा. हो काय का की माझं कसं आहे माहितीये का तुम्हाला सांगायचं का माझा या ऐकायचं नाही ऐकायचं तुम्ही ठरवा. पण एक ध्यानात ठेवा पाटील किती जरी आणि काय जरी झालं तरी नारळ शेवटी पाटलालाच फोडायला लावणार आहे हे सुन्या. तुम्ही ध्यानात ठेवा फक्त. आणि फक्त संध्याकाळी तेवढं का नाही माझी वर्गण तेवढी काय येते का नाही वाटणीला तेवढी फाडून टाका. अरे एका मिनिटात तुझी वर्गणी फाडतो फक्त तू काय कर संध्याकाळचं नियोजन पक्क झालं. पण नारळ मी फोडला तर नाही तर मी तुला फोडीन. नाही विश्वास आहे का नाही माझ्यावर. या
तुम्ही फक्त नारळ घेऊन या येताना पदर पैशानं तिथं परत म्हणा का नारळ नाही नसून नारळ घेऊन येता आबरू घालू नका माणसात. नाही नाही त्या जाताना मॅडमच्या दुकानात माझ्या नाव पोतं घेऊन जा. गप्पा ती देते का हाकलून दिल ती मला. काय समज आहे पाटलाचं नाव सांग फक्त. दिल काय पोतच सांगितले दिल का म्हणजे तू बाकी सामान घेऊन जाशील फक्त पोतच घेऊन जा. गोळाची टेप नेली असते राव खायला. काय झाले माहिती का मला लय दिवस झाले ती गावाची खीर खायची नाही ध्यान झाले राव. जाऊ का? अरे तुला शान आहे तू जा 4 वाजता भेट आपलं. जाऊ का अरे जा की का हिंमत शान आहे यो मला गोड बोलेन सरपंचाला गोड बोलेन आणि मॅडमला बी गोड बोलेन. ह्याचा बंदोबस्त केला पाहिजे पहिल्यांदा. छोट्या हा बोल की ऐक की आता नारळ फोडा सगळी तिथं गर्दी होईल हा तर तिथं तू गर्दीत येऊ फिरू नको बरं का. का रे? अरे येडा झाला काय मॅटर काय झालाय माहितीये हा. का. मॅडम नारळ फोडणार हा पाटील नारळ फोडणार हा सरपंच नारळ फोडणार. हा. अरे हे तिघं जर भांडणं झाली हम्म. आपल्या सरकारला मार खावा लागेल ना. होईल का? आणि त्या नारळ फोडण्याच्या नादात बसला चुकून एखाद्या टकुऱ्यात म्हणजे तो मोठा प्रश्न. अरे ते दोन्ही सरपंचाचा कसा खेळ आहे माहितीये का. सरपंच इकड पाटील एकीकड चुकून ह्या दोघांच्या रागाच्या झिटीत नारळ यांना फोडता फोडता आपल्यासारख्या टकुऱ्या फोडल्यावर काय करायचं. मारायचं काय करायचंय आता. मग त्याच्यामुळे सांगतोय आता गेलो तरी बी आपला असं महाग थांबायचा पुढे जायचं नाही. तू नाही गेला अरे जाणार आहे की का माझ्याशिवाय तर नारळ फुटणार आहे का लागा तिथं. तुला बोलावलं नसेल ना काय. लागा गावात मला किंमत आहे तुला माहिती आहे ना चांगलं. हा आणि ह्या दोघांचं माझ्याशिवायचं लागा यांचं चेष्टा करत नाही हे जात्राच करू शकत नाही माझ्याशिवाय. थोडीफार भांडणं लावायची. अरे कशाला काय बोलतोय ऑलरेडी लावून बसलोय मी इथं. त्यामुळे तर आणि त्याच्यामुळे तुला सांगतोय सगळ्याच्या महाग उभा राहा. मोहरा आला आणि चुकून टकुऱ्यात नारळ पडला मग परत मी जबाबदार नाही तुला सांगतो या. होय हा. कुणाच्या साईडने राहणार भांडणं झालं. तिथं गेल्या बघू लागा साईड फिटचं काही विषय बोलू नको. तुला सांगितलं ना असं माझ्या मागे लांब उभा राहायचं कासराभर बरं. जवळ यायचं नाही. गर्दीत काय होईल माहितीये का चिंगरा चिंगरी होऊ शकते दाट आहे शक्यता. हो माणूस लय येईल. माणसं अर गाव लुटून बोलावलंय मी सगळं तिथं आता. तुझा वटलंय चल बाबा. हा आणि तिथं काय करू नको मी सांगितलं तसंच महाग उभा राहायचं. मोहर मोहर करायचं आला तर नारळ मी चेष्टा करणार सरपंचाला सांगितलं टकुऱ्यात फोडा तुझ्या. मग येऊ नाही बाबा हा. माग थांबते. बरं का बाई बोला आपल्याला 4 वाजता नारळ फोडा गावात जायचंय. सरपंच हा तुम्ही म्हणल्यावर आमची जीवातलं काळजी अक्क गावाला तुम्ही हा तुम्ही त्याचं टेंडन सोडा. हजारो पोरं गोळा करून आणतो मी. हा ते बी नारळ फोडताना आपली सगळी कमिटी मधली सगळी माणसं पाहिजे तिथं. सगळे ए टू झट आणतो अर्धा गाव आणतो अर्धा गाव. हा ही सगळं तुमचं आम्ही सोपवतो. बर बर बाकीचं काय ते मला सांगा. आपण सरपंच हा ही वर्ष असं तुम्ही यात्रा करायला पाहिजे. हा ते पाटील बघून डोळ्यातलं पाणी काढलं पाहिजे. काय केलं सरपंचाने मिस्टर हात फिरवून. माझ्या मनातलं बाय बोलला तुम्ही बघा. हा पाटील एक नालायक माणूस आहे का नाही पाटील. हो. त्याने गावाचं काय वाटत पण केलं चांगलं मला तुम्ही सांगा. काय ठेवलं काय केलं. अख्खं घटार सुद्धा ठेवायची वारी आली. हा सरपंच काय केलं मला सांगा आता. पण केलं नाही तुम्हाला घरखुरं दिली दिली की नाही. हो ज्याला घरात दान खाय नाही त्याला बाजरीची पोती घरात हो, टाकली दिलं. टाकली की नाही. हो. ज्याला घरात पाणी प्याना त्याला पाण्याचा नळ दारात दिलं. दिला ना साहेब. एक नंबर. मग सरपंचाला अजून काय करायचं. पण आपले अख्ख सगळी लोक तुम्हाला नाव असते हो. काय सरपंचच म्हणते ते काय सरपंचच म्हणते ते. हा. पण तुम्ही टिकवलं तसं. ही पाटील आता बेकार आहे ती पोत्याने नारळ फोडा फुंदो गा. बेशक करायचं नाही सरपंच. सगळी लोक आलेले नाचला पाहिजे बघून. आपसाच धागा वाटली ना शेजा पाजारची म्हणलं पाहिजे राव काय बहीण काय सरपंच काय ते पाटील. सरपंच सगळ्याच मनात आहे हो तुम्ही. हा सगळ्याच मनात आहे तुम्ही. मी आपण मनात रुतत नाही कोणाच्या. हे प्रेम करणार तुमचे लोक. पहिल्यापासून आपण कोणाच्या मनातच रुतत नाही बघा. एक नंबर माणूस ते आपलं पहिल्यापासून. पाटील गाणं आहे. गली गली में गली गली में फिरताय. गली गली मे काय अरे, चाललंय. एक सोनं, एक सुनील दादा बैठो बैठो. सरपंचाला कुठं गली बोळात पळवताय काय बाई. आता जत्रेचा नारळ फोडा 4 वाजता बाई आलत त्याला सांगितलं जत्राचा नारळ फोडावं लागेल बरं का बाई. हा. आणि ते बी सरपंचाच्या हस्ते फोडावं लागेल मग नाहीतर. गावचा जीव सरपंच आमचा हृदय मधला. आणि मग हे बेधडाका नारळ फोडायचं. मी 1000 पोरं आणून उभा करतो तिथं. बस. हा, काय करू? बळ असल्यावर काय बेंची करत सोन्या, सरपंच. माझं एक अनेक इच्छा आहे. काय शर्तीचं बैल गाड्या जोडायचं हो.
मग शरद नाव होतं बैलगाडा शरद. शरद आहे की बाई हा, मग आपली. त्यासाठी सरपंच बी काय काढलं नाही तू आलं म्हणून मला ध्यान राहिलं. अहो मी अशी लिस्ट काढून ठेवलेली आहे. आता दिगा आपण मिटिंगला बसलो नाही सगळेजण हो, गाव हो. घेऊन. पहिलं बैलगाडा शरद, हो. कुस्त्या, परत तुम्हाला सांगतो तमाशा कुठला आणायचा, सगळ्या गोष्टी नियोजन. पण ते पाटील लागलाय तुमच्या बरोबरीला, जसं बैला शरद आहे ना तसा यांच्या समोर शरद लागलाय. हा. तुम्ही असं उदा नाद करायचं पाटील घरात तर 3 महिने भर नाही निघायला पाहिजे. अहो त्याला नाकच नाही परत निघायला बाहेर. सोन्या तू बी एक काम करायचं काय नारळ फोडताना का नाही तू 100-500 माणूस आणायचे मी 1000-2000 आणतो. अहो, गाव आपल्या मागे गावच. विषयच नाही. सरपंच म्हणाला पाहिजे काय काय कमी केलं सरपंचाने. पाणी दिलं, बाजरी दिलं, मीठ पर्यंत दिलं. पाटलाने काय चहा सुद्धा पाजलं ना का गावात. होय मला काय म्हणायचं माहितीये का बरं, हा. बरं का भाई हा. पण सरपंचानं आपल्या पावत्या बिवत्या सगळं फाडलं पाहिजे का नाही हो, हो. नाहीतर हे पावते पुस्तक घेऊन आपल्या दारात द्यायचा. तुमची पावती जर वाचन तुमचं किती असतं? 1000 रुपये पावती घेता आमची. सरपंच हा. 4 एकर वावर गेलं तर परवा नाही बरं का सोन्या. मग काय हा पण 1 रुपये वर्गणी मागायचे नाही कोणाला. अहो बाई तुम्हाला सांगतो पोत्याने पैसा माझ्या पैसे आहे. रान काही कधी गरज आहे हा? अहो, सरपंचाकडे लय पैसा आहे. हो हो बरं आहे की सरपंच हा. तुम्हाला सांगतो मी आता मला आता असं वाऱ्यानं उडत उडत कळालं. हा. मॅडम बी म्हणते मी नारळ फोडणार आहे. मॅडम मग बाया माणसाला फडते ते का? लगा सोन्या हा सरपंच म्हणलं तर हिंदुस्थानचा राजा. पण सरपंच कुठं तर जाऊन मॅडम काय त्याच्यावर उभा राहिला लोक टाळ्या नाही मारायचे फटाकडे उडवतील त्याला. बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा. पण सरपंचाला विरोध बी तेवढाच आहे गावातनं. समजून घ्यायचा जरा काय गोष्टी. सरपंच म्हणले की बाई विरोध असतो. सरपंच कोण आपलं पाटीलच एवढं ना. आणि मग पाटला कोल पित मग माझं काय म्हणणं आहे माहितीये का काय जरी झालं तरी पण सरपंचाला नारळ फोडायला लावायचा बरं का. हा एक गोष्ट बोलू का सोन्या तुला. हा बोला की. शेर शिकार करता है झाड़ी के आड़ से, हा लादेन शिकार करता है दाढ़ी के आड़ से. सरपंच कैसी भी तेरी भला आएगा तेरे पीछे लादेन जिंदा है. बाईचा नाद नाही करत होता. बाई सांभाळला कसं ते बाई पहिल्यापासून बाई तुम्हाला काय कमी आहे माझ्याकडे सांगा. A to Z, X, Y, Z. आणि नाही कमी काम होते नाही. मी काम आहे का हो. मी तिथं माणसात बसलो हो. की मला बोलायचं नाही मी नारळ फोडतो म्हणून हो. तो मी सोन्याने दोघांनी सांगायचं हा. सरपंच तुम्ही नारळ फोडा मग मला कसं काढा पण उठतो फोडतोय मी. एक नंबर. तो मी हा. छाती अशी करून फक्त तिथं येणार फोडायला हा नारळ तुम्हाला फोडायला लावत असतो असा समजूच नाही. आपलं शर्तीचं बी झालं हा. नारळ फोडायचं हा. बोला तमाशा बाया नाचवायच्या. एक नंबर. त्याला चेअर असणार फोन लागणार हा पुढे जायचं ठरवत ना माझ्या हे पैसे खेळत 50,000 येतं. ऐका मी काय हा. म्हणतो, गावाच्या ह्यानं सगळं ते मीटिंग मध्ये जसं ठरल हा तसं त्या पद्धतीनं करू. गावाशाने चालायचं. हा. गाव काय म्हणतं माहितीये का पाटीलकडे पळायला बघते आपण सरपंचला उभा करायचा पहिला तिथे तुम्ही या. तुम्ही वरून सरपंचाला राहायचं. नारळ फोडायला लावणार आहे ना आपण. नुसतं नारळ का सगळं कारभार सरपंच हातात द्यायचा आहे. 100% द्यायचा आहे बोय. आता काय करा तुम्ही दोघं माहितीये का डायरेक्ट तिथं मंदिरापाशी या. बर तुम्ही तुमची कुठली माणसं घेऊन या मी हे कोणा गाव घेऊन येतो. हो. आपण मस्त नारळ फोडून टाकू. सरपंच जाऊ का. तमाशा असा आणायचा की नादवरी काम नाचेगी तो नाचेगी गाएगी तो गाएगी. ऐसा ढिकचिंग ढिकचिंग. चला हा चला. अय सुन्या आम्हाला काय किंमत आहे का नाही ह्या दोघांना वर बसवलं ना आम्हाला इथं खाली बसवलंय. मॅडम जरा शांतीत घ्या. सरपंच उठा नारळ फोडाव पहिले. बाई हा थांबा की जराशी लगेचच गडबडन काय असते कराव. नारळ फोडा जाऊ पण इचरा की राव गावात तमाशा कुस्त्या काय आहे का नाही सगळं दोघांचं? तयार केलं सरपंचाने एक सुद्धा ठेवलं नाही. बैलगाडा शर्यत हा. अरला का थांबा गेला का नो सरपंच सरपंच बिरपंच नारळ फोडणार नाही मी नारळ फोडणार आहे. अला का थांबा गेला मॅडम, का. शांतीत घ्या तुम्ही. सरपंच उठाव नारळ फोडा घे. अवघडच झाले गड. अरे बोला काहीतरी ला का नो. बाई सोन्या अरे काय चाललंय मी बी गावचा पाटील आहे का मला काय किंमत विमत आहे का नाही हा कशासाठी बोलावलंय मला इथं मी बी आता गावच्या जत्रेत तमाशा भरवायचा आहे कुस्त्या ठरवायच्या त्या परत बरायली सैली बैलगाड्या शर्यत भरवायची अजून माझ्या डोक्यात एक नवीन प्लॅन आहे जेव्हा मी हाँगकाँगला होतो तेव्हा ती डोक्यात घेतला होता मी पाटील काय बायांचा का शेंगत खुर्द बसवतो का गावात. नाही बायांना प्राधान्य दिलं पाहिजे ना ते संगीत खुर्ची भरवू नाही तर खो खो भरू माझा प्लॅन आहे. आला ना 4 दिवस लागला आम्ही सांगतोय कुस्त्या भरवती तमक भरवत आम्ही का 25 गावात का दाढी केले काय नाही, ते गावालाच माहिती तू लागला शेंड हा नाही मुर्शीद माझ्यापाशी बोळीच्या बसून तू 25 वर्ष गावाला येडतच काढलं की बैला माहितीये गावात काय काय केलंय तुला बैल मला एक शेंड काम आणत कर. असलं बैल- हा.
पहिलं एकट्याला घरकुल बसवलं की गावाला नाही सगळं बसवलं. 5-50 घरखोर बसले ते कोणाच्या नाव बघतो की मी बी आता. कळेल कळेल. कळेल आता बघू तुला आता तांबाचा टाइमला संध्याकाळी नारळ कोणाचा फुटतोय ती नारळ कोणाला पाटीलच बोलणार नारळ. बघू की आता जनता सांगेल की आता तेवढ्यासाठी किती रुपये जाऊ दे नाही. तुझ्या वाणे असा आम्ही काय असा मुखड जाऊन तमाशा देत नाही डायरेक्ट जनतेला इथूनच मी सुपारी द्या जातो का बाई. सुपारी देतोय का जनते सुपारी देतोय तू कळेल की आणि तसल्या बोलायचं नाही सुपारी इथून काय देतोय ती नीट राहायचं आणि सभात राहायचं. नाही नाही 25 वर्ष गाव दाखत ठेवलं तर पाटलाला दाखत ठेवायला जाऊ नको. 25 वर्ष अजून 25 वर्ष मीच राहणार आहे आणि गाव दाखत मी होणार आहे तसं सांगू नको मला काय. कळल तुला. उंदरा मांजरावाने भांडण नारळ मी फोडणार आहे सुन्या सांग त्यांना. मॅडम जरा शांती घ्या. सरपंच उठवणार पोडा कोण काय बघतो मी सगळं अख्खं गावावरून उभा केलेला आहे. कुठं आज काही नारळ फुटत नाही. चला आपलं उठून घरी. यांच्या ज्यांनी जत्रा खेत्रा नसती बरी. थांब की का थोडी नारळ सरपंच टकुर थोडं पाटील गबस. यार काय चाललंय लकानो. अरे महत्वाचं मला एक सांगायला का तमाशा कुठला येणार आहे. दुसरी गोष्ट कुस्त्या भरावणार आहे कधी. ह्या सगळ्या गोष्टी राहिल्या राहून नाही तीच तुम्ही भांडणं करत बसलाय लकानो. सोन्या पाटील बी काय कामाचा नाही. सरपंच जो आहे मेन माणूस आहे त्यानं पहिलं नारळ फोडू दे. फूड दे की त्यांनाच नारळ पण त्यांना सांगितलं पाहिजे ना ही तमाशा येणार आहे ती तमाशा आपल्याला कळायला पाहिजे ना. सुन्या चालत नाही सरपंच मी फोडणार आहे स्वतः नारळ. सोन्या परत मॅडम कसं तोंड घालती बघ. मॅडम ऐका की त्यांचं तरी म्हणणं ऐकू दे की त्यांचं म्हणणं ऐकून नंतर तुम्हाला सांगतो राव. सुन्या ही कशाला का जाऊ मी घरी घेऊन नारळ मग. अरे थांब केला का तू तर मधीच काय वांगे तरी करू तुझं. शांत बस. पाटील आणि सरपंच तुम्हाला दोघाला सांगतोय बरं का. मला दोघं नेमका आम्हाला सगळ्याला सांगा कुठला तमाशा आणणार आहे कुस्त्या बैलगाडा शर्यत भरवणार आहे का नक्की सांगा. नाहीतर उगा येईना करून नुसतं तुम्हा दोघांच्या भांडणाच्या नादात ना इथं जाता राहील आमची गावची. बरं का सोन्या एवढं सगळं कीर्तन तुला पाटलाने विचारलं का काय कुस्त्या भरवायचं तमाशा भरवायचं यात्रा करायचं तुला विचारलं का. सरपंच कसं बोल लागतं गावाला. मग तीच ना थांबा की 2 मिनिटं इचरू द्या त्यांचं काय म्हणणं ते तरी कळू द्या. थांबा जरा आता. यार सुन्या हा बघ गावात राधा पाटलाचा तमाशा आणायचा आहे. कुस्त्या भरवायच्यात बैलगाड्या शर्यत भरायच्यात. जेवढा पैसा लागेल तेवढा मी द्यायला तयार आहे. पण गावातला नारळ मीच फोडणार. सोनिया मित्र कमी का सरपंचावा. हा मी तो तमाशा बांधणार आहे कुस्त्या बांधणार आहे शर्यत बांधणार आहे सगळं बांधणार आहे. लागायला पैसे मी घालवणार आहे. 25 वर्ष किती तमाशात पैसे घालवलं ते साऱ्या गावाला माहित आहे. पण यंदा नारळ मीच फोडणार आहे एवढं लक्षात ठेव. नारळ मी फोडणार आहे. नारळ मी फोडणार आहे. थांबवला का सोन्या तुला आधी सांगितलं होतं का नाही. अरे थांबा गेला का ऐका की पाटील का खर्च तो करतोय तर तयार आहे करू जरा खर्च. तुम्हाला नारळ फोडायचा चान्स देतो फक्त तुम्ही बरा सरपंच सगळे जत्रा तुम्ही खर्च करा. आणि नारळाच्या वेळेस बघ नारळ तुम्हाला तुला फोडायला देतो. बस का बाबा बस पण गापा. बरं सरपंच यंदा मान तुम्हाला दिला पण सारा जत्राचा खर्च तुम्हाला करावा लागेल. सगळा मी करतो. चालतंय सगळा खर्च जत्राचा तुम्ही करा. यंदा मान तुम्हाला दिला. चालतंय मीच करतो. काय सरपंच नारळ फोडत होता का टकुरू फोडत होता तुम्ही. माझ्या डोक्यात नारळ फोडला काय. नेमका मी नारळ फोडायच्या टायमिंगला तुम्ही खाली मला आडवा चालतो बरं का पाटील. पहिल्यापासून काय काय करायचं कुशाल लागानं खायला वागताना धडक दुसरी माझ्या सोपा खेळ झाला काय. नाही मी तुला आधीच सांगितलं होतं 25 वर्ष गावात इरत कराय कोण नव्हतं. पण मी आलोय तर लगेच अशी किती गेली किती आली मला लागला सांगायला. मी किती उभा करीन तुला. कसला दमन बिमन द्यायचं ना अजिबात. नाही मग दमन बिम माझी मी पाटील आहे. अरे तू पाटील अरे मग गावचा मान तुझा पण मी सरपंच आहे. झालं का तुमचं. हो का छोट्या ही खाली बघताय का नारळाचं 2 तास खाली नारळ कोणी पुन्हा फोडला. सुन्या कुठे गेला सोन्या. झालं का तुमचं बी नाही माझं बी नाही. खर्च तुम्ही दोघं आपण दोघांनी केला असं तर दोघांनी 2 नारळ फोडला असते की काय सोन्याने काय वाटत जाऊ सरपंच पाटील मी पण काय उपयोग आहे. नारळ फोडून गेला दुसराच कडे. सगळा खर्च आपला दोघाचा जाणार सोन्या तिसऱ्या काय रे उपयोग नाही. सोन्यात रोज रोज काय पण